नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर आता मी तुम्हाला एक बोटनेकची डिझाईन शिकवणार आहे, ती पण काठपदर साडीमध्ये। तर ती डिझाईन कशी बनवायची, कशी शिवायची ते तुम्ही नक्कीच बघा आणि डिझाईन कशी वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर बघा, हे आपला कट केलेला भाग आहे, मागचा पार्ट तो आपण घेतला आहे। शिवून आपल्याला हवी 14.5 उंची, तर आपण 1 इंच वाढवलं म्हणजे 15.5 झाली। छातीचं माप आहे आपलं 36, आपण त्यात 2 ते 2 इंच वाढवलं। बघा 9 ची फिटिंग आली, 2 ते 2.25 इंच मी एक्स्ट्राचं घेतलंय। तर मागचा पार्ट मी हा अस्तरला जॉईंट करून घेतलाय, बघितलं। आता आपल्याला काठपदर हे जे काठ आहे मी सेपरेट बाजूला काढून घेतले। अर्धा इंच काठापेक्षा वरच्या साईडने कपडा जास्त ठेवला आणि हे काठ मी सेपरेट असा पाठीमागच्या पार्टचा काढून घेतला। आपल्याला काय करायचं बघा, सगळ्यात पहिले वरचा जो पार्ट आहे मुंढाकरचा, हे काठ आपले किती आपण ते चेक करूया। हे काठ जे आहे अर्धा इंच खाली शिवण्यात जाणार, वरती अर्धा इंच शिवण्यात जाणार म्हणजे 5.5चं। ओके, तर वरतून आपण 5.5 वर एक निशाण सोडू, वर सोडा म्हणजे एवढा काठ आपला त्याच्यामध्ये जाणार। आणि खाली आपल्याला रेडी पार्ट किती आहे तेही आपण बघू शकतो। तर मला शिवून 2.5ची पार्ट हवी, तर मी खालून 3 इंचाचं माप सोडून देते। आता मधला पॅच बघा किती आला आपला, समजा 7चा आला। हा जो मधला पार्ट आहे तो 7चा आलाय। तर आपण तुम्हीही तुमच्या पद्धतीने काउंट करत चला। तुमचा जो वरचा काठ आहे त्याचा शेप मोजा, हाईट मोजा, तेवढं इंच सोडून द्या। त्याच्यानंतर खालची जी आपल्याला शिवून रेडी पार्ट किती पाहिजे नाही ते तुम्ही चेक करा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा तुम्ही कपडा जास्तीचा ठेवा। आता हे जे आपला उरलेला पार्ट आहे आपल्याला त्याच्यामध्ये एक शेप बनवायचा। आता तो शेप कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपण कॅनव्हास घेऊया। मी घडी करून घेतली कॅनव्हासची। आपल्याला बोटनेक बनवायचा आहे म्हणजे गळा रुंदी आपल्याला 4ची ठेवायची। वरच्या साईडने आपल्याला 1 इंच सोडून द्यायचा, मग इकडून आपल्याला 4 इंच असे घ्यायचे। बघू शकता 4 इंच मी आडवं माप घेतलंय। त्याच्यानंतर आपल्याला उभा जो आपला स्पेस उरला होता तो होता 7चा, तर आपण हा 7 वर एक निशाण मारूया आणि इकडेही आपण 4चं निशाण घेऊया। थोडक्यात उंचीला 7चं आणि रुंदीला 4चा असा आपल्याला एक बॉक्स बनवायचा आहे। आता या शेप मध्ये आपण 5 शेप देऊया, तो शेपही खूप सुंदर दिसेल। बघितला मी 5 शेप कसा दिला। आता या गळ्यापेक्षा आपल्याला 1-1 इंच असा जास्तीचा कॅनव्हास कट करायचा। आणि हा जो 1 इंच आहे तोही वरच्या साईडने 1 इंचाचा जास्त कट करायचा। आता आपण हे फॅब्रिक कॅनव्हास आपण कट करून घेऊया। याही साईडने आपण पलटी करून हा गळा आपण बनवून घेऊया। तर बघा आपला सुंदर असा 5 शेप बनलेला आहे, तोही छान दिसतो। तर तुम्हीही नक्की या पद्धतीने हा गळा बनवण्याचा प्रयत्न करा। आता आपण याला कपडा जॉईन करून घेऊया। तर इकडून सगळीचा कपडा एक्स्ट्रा राहील। आता वरच्या साईडने सुद्धा आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे। अर्धा इंच कपडा जास्त ठेवून हा पॅच आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर आपण आता ही सेंटर शिलाई मारून घेऊया, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकणार नाही। आता काय करूया, हे जे कॅनव्हास आहे याला कपडा असा फोल्ड करून किनारी शिलाई मारू सगळ्या बाजूने। एक्स्ट्राचा कपडा आपण कट करूया। झाला, आता तो बसवायचा कसा ते सांगते। सगळ्यात पहिले हा जो गळा आहे याचा आपण सेंटर घेऊया। आता कपड्याचा सेंटर न घेता हे जे आपण ड्रॉ केलेला होता गळाचा
तो सेंटर घ्यायचा. बिलकुल चुकवू नका, सेंटर व्यवस्थित चेक करा. ओके, एक निशाण मारून घेऊया आणि याचाही आपला सेंटर व्यवस्थित असा आला पाहिजे. तर बघा, हा सेंटर आपला याचा झाला, ज्याच्या बरोबरीने सेंटर झाला. चेकही आपण करून घेऊ बरोबर आहे की नाही. आता हे बघा, हे 4 भरला, ह्याही साईडनी बघूया 4 भरतं की नाही. तर बरोबर आपला दोन्ही साईडचा सेंटर निघाला. सेंटर बिलकुल चुकवू नका. आता याचाही आपण सेंटर घेऊ. खालच्या साईडने सेंटर घ्या. घेतला, एक सेंटरला असा एक निशाण मारून घ्या, जेणेकरून आपला सेंटर चुकणार नाही. ओके, तर बघा, हे सेंटर आपला झालाय तयार. तर हा जो पॅच आहे आपल्याला या बाजूने असा ठेवायचा. तुम्ही बघू शकतात. तर मी सेम या पद्धतीने ठेवला. एक पिन आपण मारून घेऊया, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. हा जो आपला पॅच आहे खालचा किती इंचाचा हवाय आपल्याला, तेही आपल्याला चेक करायचं. स्टेप बाय स्टेप नक्कीच असंच फॉलो करा, जेणेकरून व्यवस्थित तुमचा शेप बनेल. आता आपण हा जो शेप आहे इकडे सिलाई मारून घेऊया आणि मग हा शेप शिवून घेऊया. आता तुम्ही हा पॉइंट व्यवस्थित बघून घ्या, एकसारखा आहे की नाही. थोडासा शेप तुम्ही बनवत चला तर मग आपण या गळ्याला शिवून घेऊया. बघितला. आता आपल्याला हा पॅच म्हणजे या शिलाईच्या आतमध्ये अर्धा इंच कपडा ठेवून हा पॅच कट करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण थोडासा कट मारूया, जेणेकरून आपली कैची जाईल त्याच्यामध्ये. ओके, नॉर्मली कट मारायचे आणि गळा पलटी करायचा. तर बघू शकतात आपला गळा एकदम छान असा पलटी झालाय, शेप पण चांगला आलाय. आता आपण इकडे दाब शिलाई देऊन देऊया ह्या गळ्याला. खूप छान आपला शेप बनलेला आहे. आता आपण काय करूया, जो आपण काट कट केलेला होता तो आपण या वरच्या साईडने ठेवूया. खालच्या साईडने तुम्ही गळ्याचा शेप व्यवस्थित लक्षात घ्या. हा आपला मुंढ्याचा शेप आहे आणि हे आपल्या खालच्या पाठीचा शेप आहे. तर हा जो आपण काट काढलेला होता तो याच्यावर असा ठेवूया. आता तुम्ही हे मॅनेज करा की हा आपल्याला आहे ना याच्यावर असा आला पाहिजे व्यवस्थित. थोडासा फोल्ड करायचा आणि इकडे हा काट असा आपला आला पाहिजे. बघ, आता आपण काय करूया, हा जो काट आहे तो बसवायच्या अगोदर आपण इकडे एक सुंदर अशी लेस लावून घेऊया, जेणे आपल्याला लेस जो आपल्याला दिसत असते असे दिसणार नाही. आपल्या लेसचा पॅचही व्यवस्थित मध्ये जाईल. तर बघा, कस्टमरनी मला ही लेस दिली, किती सुंदर छान दिसत आहे. तर तुम्ही सेम या पद्धतीची लेस घेऊ शकता तुमच्या ब्लाउज साठी. तर चला आपण ही लेस लावून घेऊया.
आता ही लेस लावताना थोडी लूज ठेवायची, बिलकुल ताणून लेस लावायची नाही, कारण की ही ब्रॉड मध्ये लेस आहे, स्टोनवाली लेस आहे, तर आपल्याला ही थोडीशी लूज ठेवूनच हा शेप बनवायचा, आपला शेप खराब होत नाही. तर बघा आपला शेप खूप सुंदर असा बनला. आता हे जे स्टोनवाला आहे आपण इकडे त्या टूपनी हे चिटकवणार आहे, ते कसं चिटकवायचं तेही तुम्हाला दाखवून देते. ही जी आपली टूप आहे, नक्कीच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन घ्या, जेणेकरून जेव्हा अशा ब्रॉड लेस असतात त्या शिवता येत नसतात, तर त्याला आपण थोडंसं असं चिपकवायचं असतं, असं चिपकवायचं. आता मी हे सगळं ब्लाऊज रेडी झालं का मग तुम्हाला चिपकवायचं दाखवेल, पण एक दाखवून देते सॅम्पल की या पद्धतीने चिटकवून ही आपल्याला इथली फिनिशिंग कव्हर करायची असते. तर बघू शकता शेप खूप सुंदर असा आला. आपण कट केलेले होते ते ठेवूया. जर अगोदर आपण काट लावले असते तर मग आपल्याला लेस लावायचा प्रश्न पडला असता, कारण की तो टोक वरती दिसला असतं. आता बघा ही खालची जी किनार आहे अर्धा इंच आपला फोल्ड होईल, या पद्धतीने आपल्याला याच्यावर असे ठेवायचे. बघा मग हे काट आपण इकडे बसवून घेऊया. सगळ्यात पहिले वरची साईड, आपण खालची जी साईड आहे ती एकदम फिनिशिंग मध्ये इथे अटॅच करून घेऊया. तरी म्हणते डागा अटकलेला. ओके, तर बघा खूप सुंदर आपल्या वरचा काट दिसतोय. आता काय करूया आपण, आता हे तुम्ही लक्षात घ्या की ह्याही साईडनी तुमचा काट उरला पाहिजे, जेणेकरून हे फिटिंगच्या टायमिंगला आपण जो मोंडा शेप करणार तो व्यवस्थित असा आपला राहणार, नाही तर अर्धावट आपला हे कपडा राहू शकतो. आता ह्या मोंड्याच्या शेपमध्ये हा काट आपण अगोदर शिवून घेऊया. आता हे ह्या शेप मध्ये हा काट आपण कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला वरचा पार्ट व्यवस्थित असा समजेल. बघू शकतात की खूप सुंदर असं दिसतंय, मला तर खूप आवडलंय, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आता आपल्याला काय करायचा, वरच्या साईडने एक छोटासा बोटनेकचा शेप बनवून गळा बनवून घ्यायचा. आता तो कसा आणि किती बनवायचा नक्कीच बघा, व्हिडिओ स्किप न करता, जेणेकरून तुमचा इथला शेपही चुकणार नाही. तोही आपण कॅनव्हासवर अगोदर बनवून घेऊया. तर बघा हे 5.5चे आपल्याला, एक तर तुम्हाला किती अंतर सोडायचं इकडं ते तुम्ही चेक करू शकतात. आपण ही लेसचा सोडला तरी छान दिसेल, तर 4चा आपण बोटनेकचा शेप घेऊया. मी पुन्हा आता बघा कॅनव्हासचा फोल्ड करते. आता जॉईंटच्या बाजूनी आपल्याला 4 इंच घ्यायचं आणि उंचीलाही 4 इंच गळ्याचा शेप घ्यायचा. आपण 4-4चा बॉक्स बनवला. ओके, आता आपण बोटनेकचा शेप देऊया.
आता बोटनेकचा शेप देताना बघा जास्त फाकलेला नको, 1.5 ते 2 इंचाचा शेप देऊन हा राऊंड आपण असा बनवून घेऊया. कित्येक जणांना बोटनेकचा शेप बनवता येत नाही, तर तुम्ही एक लक्षात घ्या, आपण सिंपल गळ्याला डायरेक्टली असा राऊंड देत असतो, तर तो राऊंड न देता 1.5 ते 1.25 ची एक तुम्ही क्रॉसमध्ये रेष आखून घ्या आणि मग हा शेप देत चला. आता 1-1 इंचानी पुन्हा हा गळा आपल्याला कट करायचा. तर कॅनव्हासवर आपण हाही गळा बनवून घेतला. मागच्या साईडने ड्रॉ करते. बघा सुंदर आपला बोटनेक तयार झाला. आता हा पॅच बघा असा ठेवल्यानंतर सेंटर बरोबर 1 लाईनचा आपला हा पट्टा उरतो. तर तुम्हीही या लॉजिकने ट्राय करा, जेणेकरून असा आपला बनला पाहिजे. आता यालाही आपण कपडा लावून हा पॅच तयार करून घेऊ. तुम्ही डायरेक्ट पलटी करूनही गळे बनवू शकतात, पण काय होतं त्याची फिनिशिंग बिलकुल आपल्याला चांगली येत नाही. म्हणजे जो वेट पाहिजे ना आपल्याला ज्या शेपला, तर तो राहत नाही. त्याच्यामुळे थोडासा टाइम लागतो, पण तुम्ही नक्कीच कॅनव्हासवर गळे बनवत चला. असा कपडा वगैरे जॉईंट तो पॅच करत चला, जेणेकरून आपला ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग, डिझाईनची फिनिशिंग सुंदर येते. तर हेही तसं शिवून घेऊया. एक्स्ट्राचा कपडा मी कट करते. आता या गळ्याचाही आपण शेप बनवूया. याचाही सेंटर बनवूया. तर हे जे शोल्डर आहे याचाही आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. त्यावर हा पॅच जो बनवलाय तो ठेवूया. आता पुन्हा आपल्याला इकडे सेंटर शिलाई द्यायची आणि हा जो शेप बनवलाय त्यावर आपल्याला शिलाई मारायची. आता पुन्हा आपल्याला 1.5 इंच कपडा ठेवून शिलाईच्या आतमध्ये पूर्ण कट करून घ्यायचं. बारीक बारीक नॉर्मल कट करायचे आणि गळा पलटी करून दाब शिलाई द्यायची. तर बघू शकतात खूप छान आपला हा शेप दिसत आहे. आता आपण काय करूया, ह्याही साईडनी आपण ही लेस लावूया, जेणेकरून अजून सुंदर आपला हा शेप दिसतोय. तर ही आपण शिलाई लेस मारून शिवून घेऊया. तर बघू शकतात खूप सुंदर आपला शेप बनलाय. आता आपण इकडे टक्स मारून घेऊया. तुम्हाला जर या साईडनी लेस लावायची असेल तर ह्याही साईडनी तुम्ही लेस लावू शकतात. आपण एक ठेवून बघूया कशी वाटते, जर आवडली तरच लावूया, पण माझ्या अंदाजे नको, कारण की खूप झगमग असं दिसेल. डिझाईन हे आपल्याला सोबर आणि सुंदर दिसली पाहिजे.
तर या साईडने तुम्ही बारीक शिलाई म्हणजे बारीक जी लेस आहे ती पण लावू शकतात किंवा असंही प्लेन ठेवू शकतात. तर बघा मी 2-3 लेस शोधल्या, तर मला ही लेस आवडली. याच्यासाठी तुम्हाला जी लेस आवडेल तुम्ही ती लावू शकतात. तर ही लेस आपण याला लावून घेऊया. तर बघा ही लेसही खूप सुंदर दिसते. आता मी एकाच साईडने ही लेसला शिवलेलं आहे आणि ह्या साईडने मी पुन्हा ती टूप जी आहे ती लावणार आहे, जेणेकरून ही लेस व्यवस्थित आपली अशी पॅक बसेल. आता आपण ह्या साईडने खालच्या साईडने टक्स मारून घेऊया. तुम्ही उलटी फिनिशिंगही बघू शकतात, एकदम प्रॉपरली आपली आलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ते पॅच बनवत चला, शिवत चला, जेणेकरून तुमची जी बॅक साईडची फिनिशिंग आहे ती पण खूप सुंदर दिसेल, ब्लाऊज खूप छान दिसेल. तर टक्स मारण्यासाठी बघा किती अंतर घ्यायचं तेही तुम्हाला सांगते. ते सांगते. जर तुम्ही हा 4चा टक्स घेतला तर नक्की डिझाईन मध्ये प्रॉब्लेम येईल. तर आपल्याला थोड्याशा लांब अंतरावर हे टक्स मारायचे असतात, पण टक्स नक्कीच मारायचे, जेणेकरून पाठीमागच्या साईडनी ब्लाऊज वरती उचकेत नाही. तर मी ह्या साईडने सेंटर पासून 5-5 इंचावर टक्स घेतले आणि वरती साईडने आपल्याला छोटा टक्स मारायचा. तर 3.5चा आपण टक्स घेऊया. अर्धा इंचाचा टक्स आपण शिवून काढून घ्या. तर बघू शकता टक्स आपले बिलकुल डिझाईनला थोडा पण काही प्रॉब्लेम क्रिएट केला नाही, व्यवस्थित असे आपले टक्स बसले. आता आपण 2 ते 2.5 इंचाची एवढी लांबलचक पट्टी बनवूया, जेवढा आहे ह्या म्हणजे ब्लाऊजचं माप तेवढी उंचीला आणि रुंदीला 2 किंवा 2.5च्या पट्ट्या अस्तराचा घेऊया. आता सरळ याच्यावर हा पट्टा ठेवायचा. अर्धा इंचाचा शिलाई आपल्याला मारायची खालच्या साईडने. आता आपण हे पलटी करून घेऊया. आता या साईडने दाब शिलाई द्यायची आणि उलट्या साईडने असा फोल्ड करून 1 इंचाचा आपला पट्टा तयार होईल. अशा पद्धतीने मग ह्या साईडने आपल्याला शिलाई मारायची. तर बघू शकतात खालचा पट्टाही खूप छान आपला बनला आहे. याने काय होतं, ब्लाऊज वरच्या साईडने फिरत नाही, वरती उचकत नाही. आता ह्याही साईडने आपण ही लेस लावूया. बघा खूप छान आपली सुंदर अशी डिझाईन तयार झाली. आता या साईडने मी सगळीकडे या टूपने ही लेस मी पॅक करून देत आहे. तुम्ही बघा मी कशी पॅक करते. हे जे पॉइंट आहे फक्त त्या पॉइंटला मी ही थोडीशी जी गम आहे तो लावते आणि 5-10 मिनिटं आपल्याला हे गम लावल्यानंतर ठेवायचं. कपडाही आपला खराब दिसत नाही, लेसही आपली पॅक होते आणि आपली मशीनही खराब होत नाही आणि दुसरं म्हणजे सुया पण जास्त तुटत नाही.
छान असं एकदम व्यवस्थित प्रेस करायचं, जेणेकरून हा गम व्यवस्थित कपड्याला अटॅच होईल आणि लेस आपली चिपकेल. ह्याही साईडला आपण तसंच करून घेऊया. तर बघा, हा नवरीचा ब्लाऊज आहे. साडी सिंपल आहे, पण ब्लाऊजने त्या साडीला किती छान असं लुक आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर तुमच्याकडे हे ब्रायडल ब्लाऊज येत असेल तर त्याला तुम्ही ही डिझाईन नक्की सजेस्ट करा, जेणेकरून दिसायलाही युनिक आणि छानही दिसते. साडी जरी सिंपल असेल तरीही ब्लाऊजवर आपला डिपेंड असतं की साडी कशी दिसणार. तर बघा, ब्रायडलनी मला हे पॅच आणून दिलेले होते, तर ते मी इकडे ॲडजस्ट करणार आहे. तर सांगा हे कशी दिसत आहे. युनिक आपला पॅटर्न बनलाय, दिसायलाही सुंदर. साडी सिंपल असून सुद्धा ब्लाऊज बघा खूप छान झाला. तर हे जे पॅच आहेत त्यालाही मी या गमनेच पॅक करणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असे पॅक होणार आणि पूर्ण असं तो पॅक होणार, बिलकुल इकडे तिकडे सरकणार नाही. तर कसा वाटला तुम्हाला माझ्या ब्लाऊजची डिझाईन? आवडली असेल तर नक्कीच ही डिझाईन एकदा तरी ट्राय करा आणि ब्रायडल ब्लाऊजला ही डिझाईन तुम्ही नक्कीच द्या, जेणेकरून ब्रायडलही खुश आणि तुम्हीही खुश. तर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. छान अशी डिझाईन आपली तयार झाली. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.